हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 6 जानेवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 6 जानेवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पहिली न्यूज आहे ती पंजाबशी रिलेटेड न्यूज आहे. पंजाबमध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांची सभा होती, परंतु फ्लायओव्हरवरती म्हणजे रोडवरती खऱ्या अर्थानं काही फार्मर्स प्रोटेस्ट करत असल्यामुळे त्यांचा जो ताफा आहे तो रोखावा लागला आणि तिथंच त्यांना 15 ते 20 मिनिट थांबावं लागलं. आणि याच्यासाठी होम अफेअर मिनिस्ट्री जी आहे, विशेष करून अमित शाह यांनी स्ट्रिक्ट ऑर्डर दिलेले आहेत. यांनी सांगितलं की हा जो प्रकार घडला आहे तो सुरक्षेच्या व्यवस्थेतून, विशेष करून प्राईम मिनिस्टरची काय सुरक्षा असते त्याच्यामधला खूप मोठा लॅप्स आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याच रिलेटेड संबंधित कोण आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित व्हावं अशा प्रकारचं भाष्यसुद्धा त्यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला पहिला घ्यायचा आहे. पंजाबचं मॅप जो आहे, पंजाबचं लोकेशन आहे ते व्यवस्थित इंडिया पॉलिटिकल मॅपवरती बघणं गरजेचं आहे आणि कोणत्याही स्टेटचा अभ्यास करत असताना आपल्याला काय काय बघायचं आहे. इंडस्ट्री महत्त्वाची कोणती आहे, पीक महत्त्वाचं कोणतं घेतलं जातं, डोंगरांग महत्त्वाचे कोणते आहे, रिव्हर्स महत्त्वाच्या कोणत्या आहेत, अशा प्रकारची जी काही सर्व इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करणं गरजेचं होऊन बसतं. त्यामुळं तशा अर्थानं पंजाबचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे, पहिला की पॉईंट आपला. आणि दुसरा की पॉईंट विशेष करून फार्मर्स प्रोटेस्टविषयी बोलले गेले. मग फार्मर्स प्रोटेस्ट खऱ्या अर्थानं फार्म ॲक्टपासून जास्त न्यूजमध्ये आला होता. त्यामुळं फार्म ॲक्ट जो रद्द केला गेला आता फार्म ॲक्ट, पण तो त्याच्याविषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. ती इन्फॉर्मेशनसुद्धा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. आणि त्याचबरोबर तो जो रद्द केला गेला होता ते बिल कशा पद्धतीनं मानलं गेलं होतं, त्याच्यामध्ये काय काय तरतुदी केल्या गेल्या होत्या, याचा सखोल अभ्यास आपण व्यवस्थितरित्या या न्यूजच्या अंतर्गत करणं गरजेचं आहे. आता पहिला जो की पॉईंट आहे तो खऱ्या अर्थानं GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे तसा विचार केला तर, आणि दुसरा की पॉईंट आहे तो विशेष करून GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. त्यामुळं पॉलिटी आणि जॉग्राफीच्या दृष्टीतून हे दोन की पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या आणि GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं या ठिकाणी आपण समजू शकतोय. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काय नाही. ही न्यूज जी आहे ती इकॉनॉमिकल विकर सेक्शनशी रिलेटेड आहे. जसं की कालच्या द हिंदूमध्ये आपण डिस्कस केलं होतं की काल सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती सुनावणी होणार होती आणि तीच सुनावणी होत असताना जे काय डिस्कशन झालं, आणखी फायनल वर्डिक्ट आलं नाही, परंतु जे काय डिस्कशन झालं ते सांगणारी ही न्यूज आहे. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं मागणी काय केली तर 8 लाखाची जी कॅप आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला याचा अभ्यास करण्याची आणि त्यानंतर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते, ऑर्डर दिले होते. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलं तर कमिटी त्याच्यामध्ये स्थापन केली होती. त्या कमिटीनं रिकमेंडेशन काय दिलं होतं, रिपोर्टमध्ये काय सांगितलं होतं की मॅक्झिमम इन्कम 8 लाख असायला पाहिजे. मग तोच क्रायटेरिया सेंट्रल गव्हर्नमेंटनं अगोदर सांगितला होता आणि कमिटीनं सुद्धा सेम तोच क्रायटेरिया सांगितला, म्हणजे 8 लाख किंवा 8 लाखपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना, कुटुंबांना खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये इन्व्हॉल्व केलं जाईल. मग आता याच्यामुळं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे सॉलिसिटर जनरल जे आहेत गव्हर्नमेंटचे, तुषार मेहता यांनी काय मागणी केली तर 8 लाखाचा कॅप जो आहे तो बेस्ट आहे, बरोबर आहे, तो अभ्यासांती कमिटीच्या रिकमेंडेशन अंती आलेला आहे, त्यामुळे तो कायम ठेवावा. त्याचबरोबर जी नीटची काउन्सिलिंग आहे, नीटचे ॲडमिशन प्रोसिजर आहे किंवा बाकी काय प्रोसिजर आहे त्याच्यासाठी वेट आपण करू शकत नाही, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड डिसिजन जे आहे ते लवकरात लवकर सुप्रीम कोर्टानं द्यावं, असं न्यायव्यवस्थेनं द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. त्याच्यामध्ये मग जे DY चंद्रचूड असतील, AS बोपन्ना असतील, त्यानंतर कांत असतील, या तिघांची बेंच खऱ्या अर्थानं ती स्पेशल बेंच म्हणून नेमली गेली होती. त्यांनी हे सांगितलं की ऑदर बॅकवर्ड क्लास किंवा पुअरेस्ट ऑफ द पुअर या कॅटेगरीतल्या लोकांना धोका निर्माण होईल किंवा यांचा रिझर्वेशनला धोका निर्माण होईल अशा प्रकारच्या कोणत्याही स्टेपला आम्ही मान्यता देणार नाही, अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्याच्यावरती तुषार मेहता यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की EWSशी रिलेटेड जी काही पॉलिसी बनवली गेली त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पहिल्यांदा ही प्रिकॉशन्स घेण्यात आली, काळजी घेण्यात आली की कोणत्याही इतर रिझर्वेशनला धक्का पोचता कामा नये किंवा कोणत्याही इतर रिझर्वेशनला आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये
कट लागता कामा नये किंवा त्या रिझर्वेशनला कोणत्याही प्रकारे EWSमुळं EW इकॉनॉमिकल विकर सेक्शनमुळे कोणत्याही प्रकारे धोका पोचता कामा नये. म्हणजे जर इकॉनॉमिकल विकर सेक्शनमुळं ओबीसींचं किंवा पुअरेस्ट ऑफ द पुअर जी कॅटेगरी आहे त्यांचं रिझर्वेशनला जर त्याच्यामध्ये काहीतर कटोती निर्माण होत असेल किंवा त्यांच्या रिझर्वेशनला अडथळा निर्माण होत असेल तर ते आम्ही अलाव करणार नाही असं स्पष्ट शब्दामध्ये त्या बेंचनं सांगितलं. या न्यूजमध्ये आपल्याला बघायला मिळते. मग आता याच्यामध्ये फायनल वर्डिक्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस याच्यावरती आपल्याला जास्त आणखी भाष्य करता येईल. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचे आहेत तर याच्यामधून की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. पहिला की पॉईंट जसं की मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की इकॉनॉमिकल विकर सेक्शनशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन असायला आपल्याला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा की पॉईंट ओबीसीचा सुद्धा उल्लेख इथं आला आहे ऑदर बॅकवर्ड क्लासचा. मग या ऑदर बॅकवर्ड क्लासविषयी सुद्धा सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे याच्याशी संबंधित आता या दोघांशी संबंधित काय काय बघायचं आपल्याला तर कोर्टाचं वर्डिक्ट काय होतं महत्त्वाचं आत्तापर्यंत ते आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर याच्याशी संबंधित ज्या काय महत्त्वाच्या कमिटीज बसल्या होत्या त्या कमिटी कोणकोणत्या होत्या आणि त्यांनी काय काय रिकमेंड केलं त्यांच्या रिपोर्टमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स काय होते हे सर्व आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. आणि याचा हा जो अभ्यास आहे तो खऱ्या अर्थानं पॉलिटीच्या अंतर्गत येतो, कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत येतो, कॉन्स्टिट्युशनल बॉडी नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी वगैरे वगैरे त्याच्यामध्ये येतो सगळं. त्यामुळे खऱ्या अर्थानं ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं या ठिकाणी आपण समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही. त्यामुळे पुढची महत्त्वाची कोणती न्यूज आहे बघूयात आपण. पुढची जी न्यूज आहे ती छोटीशी इथंच समोरच आपल्याला पाहाव्यास मिळते की श्रीलंकन गव्हर्नमेंटनं काय केलं तर नेव्हल ऑफिसर्सनी नेव्हल त्यांच्या सैनिकांनी 13 फिशरमॅन जे आपले मासेमारी करणारे जे पर्सन्स होते तामिळनाडूचे विशेष करून त्यांना श्रीलंकेच्या हद्दीत घुसले इल्लिगली म्हणून त्यांना अरेस्ट करण्यात आली होती. आणि आत्ता तिथल्या कोर्टाने श्रीलंकेच्या न्यायव्यवस्थेने त्यांना फ्री केलं आहे, त्यांना सोडून दिलं आहे. अशा प्रकारची ही न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट पहिला आपल्याला काय घ्यायचं आहे. पहिला की पॉईंट घ्यायचा आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून श्रीलंकेचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला व्यवस्थितरित्या बघून घेणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय तर श्रीलंकेचं लोकेशन वर्ल्ड मॅपवरती कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला व्यवस्थितरित्या लोकेट करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. हा दुसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं होऊ शकतोय या न्यूजच्या अंतर्गत. हे दोन की पॉईंट आपण विशेष करून अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. मग जो पहिला की पॉईंट आहे तो इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास जो आहे तो GS सेकंडमध्ये येतो, त्यामुळे तो GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. आणि जो दुसरा की पॉईंट आहे तो विशेष करून जॉग्राफीच्या दृष्टीने येतो म्हणजेच GS फर्स्टच्या दृष्टीतून येतो. त्यामुळं GS फर्स्ट आणि GS सेकंडच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असं आपण या ठिकाणी समजू शकतोय. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही. पुढची न्यूज आहे ती सिव्हिल सर्व्हिस विषयीची आहे, म्हणजे UPSCची रिलेटेड आहे. आणि येणाऱ्या पॅन्डेमिकशी रिलेटेड जे विद्यार्थी आहेत जे मेन्सला विशेष करून आहेत त्यांनी मेन्स एक्झामिनेशन मुख्य परीक्षा पुढे जावी याच्यासाठी हायकोर्टामध्ये पिटिशन केली होती, लास्ट मिनिट पिटिशन. परंतु UPSCनं हे जाहीर केलेलं आहे की जे काही शेड्यूल ठरलेलं आहे, जे काही डेट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या डेट्सला एक्झाम होईल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही. म्हणजे ती डेट जानेवारी 7 ते 9 आहे आणि जानेवारी 15 ते 16 आहे. त्या डेटला एक्झाम कंडक्ट केली जाईल अशा प्रकारचं स्पष्टीकरण UPSCनं दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी ही न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट आपण हा घेऊ शकतोय की UPSC ही जी आहे ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे की नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे त्याच्याविषयी सर्व इन्फॉर्मेशन, त्याची स्थापना कधी झाली, कशा पद्धतीनं झाली, कुणी स्थापना केली, ब्रिटिश कालावधीमध्ये स्थापना झाली की मग भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्थापना झाली, सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा हिस्टॉरिकल पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याचा पॉलिटिकल पण अभ्यास करणं गरजेचं आहे. या दोन्ही दृष्टीतून म्हणजे GS फर्स्टच्या दृष्टीतून पण ही न्यूज महत्त्वाची आहे आणि GS सेकंडच्या दृष्टीतून पण ही न्यूज महत्त्वाची आहे असं या ठिकाणी आपण समजू शकतो. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे बघूयात. पुढची न्यूज आहे एका ॲपशी रिलेटेड, ज्या ॲपवरती मुस्लिम महिलांचं ऑक्शन होत होतं. म्हणजे आपण ऑक्शनला खरेदी विक्री असं म्हणू शकतो, म्हणजे मानवी व्यापार तिथे केला जात होता. तशा प्रकारचं ॲप आहे. त्याच्यामध्ये अगोदर पण काही लोकांना आयडेंटिफाय केले गेले जे संबंधित आहेत आणि आत्ता आणखी एक जे यूथ आहे, आणखी एक युवकाला त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेलं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलं आहे. मग आता याच्यामुळं विशेष करून अशा प्रकारचं ॲप फॉर्म करणं आणि
त्याच्यावरून फ्रॉड करणं अशा प्रकारचा किंवा कायद्याच्या विरोधात कृत्य करणं, हे जे आहे सर्व काही येतं ते सायबर क्राईमशी रिलेटेड येतं. मग पहिला की पॉईंट आपला सायबर क्राईमशी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे ते सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि सायबर क्राईममुळं कशा पद्धतीनं इंटरनल सिक्युरिटीला धोका निर्माण होऊ शकतो हे सुद्धा, याचा सुद्धा एक वेगळा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारचा की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण याच्यातून घेऊ शकतो. आणि एक केस स्टडी म्हणून सुद्धा हे एक्झाम्पल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या एक्झाम्पलचा वापर आपण एसेमध्ये करू शकतो आहे, त्याचबरोबर ॲन्सर रायटिंगमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी करू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा, विशेष करून मेन्स ॲन्सर रायटिंगच्या दृष्टीनं सुद्धा ही एक केस स्टडी म्हणून खूप महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे तशा पद्धतीनं ही तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढं आपल्याला चिल्का लेक विषयीचा जो बर्ड स्टडी आहे तो बर्ड स्टडी दिला गेला आहे. आणि तो जो स्टडी आहे, विशेष करून बर्ड काउंटिंग केले गेले. बर्ड जे विंटर सीझनला यावेळेस चिल्का लेकला भेट देत आहेत, येत आहेत, त्या बर्डचं काउंटिंग केले गेले. आणि ते जे काउंटिंग आहे ते ओडिशा स्टेट वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर चिल्का डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या 3 संस्थांनी मिळून तो अभ्यास केला असं म्हणू शकतो आपण, काउंटिंग केलं असं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये विशेष करून मायग्रंट बर्डमध्ये मंगोलियन गुल जो जर त्यावेळेस आढळतो तो यावेळी सुद्धा आढळलेला आहे, तो सुद्धा आपण बघणं खरं तर गरजेचं आहे. त्याचबरोबर तिथं या विंटर सीझनमध्ये जे येणारे पक्षी आहेत, बर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये आकडेवारीनुसार बघायचं झालं तर ॲज पर द वॉटर बर्ड स्टेटस सर्वे 2022च्या आकडेवारीनुसार जे चिल्का लेकमध्ये बर्ड येत आहेत त्यांची संख्या दिली 10,74,173 वॉटर बर्ड हे तिथं यावेळेस व्हिजिट केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या बर्ड्सच्या विविध ज्या जाती आहेत त्या 107 प्रकारच्या जातींचे पक्षी त्या संख्येमध्ये विभागलेले आहेत. त्याचबरोबर 37,953 इंडिव्हिज्युअल्स आहेत, म्हणजे 76 वेटलँड डिपेंडंट स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये 37,993 बर्ड्समध्ये. अशा प्रकारचा स्टडी कंडक्ट केला गेला आहे. त्याच्यामध्ये अशी आकडेवारी सांगितलेली इथं तुम्हाला दिली. पण आता ही आकडेवारी किती आहे? 10,74,173 आहे आणि 37,000 आहे, म्हणजे जवळजवळ 11 लाखापर्यंत आहे ती. परंतु लास्ट इयरचा विचार केला, गेल्या वर्षीचा विचार केला तर तिथं त्यावेळेस आकडेवारी काय होती तर 12 लाखाच्या आसपास आकडेवारी होती. म्हणजे ही जी बर्डची संख्या आहे मायग्रेट होण्याची ती कुठंतरी घटताना आपल्याला पाहावयास मिळते या स्टडीनुसार. मग आता याच्यामध्ये आणखी नालाबाना बर्ड सँक्च्युरी जी आहे त्या बर्ड सँक्च्युरीमध्ये सुद्धा अनेक बर्डचे विविध ठिकाणावरून तिथं मायग्रेट होत असतात विंटर सीझनमध्ये. त्याची सुद्धा संख्या दिली आहे 3,58,889 बर्ड्सनी तिथं खरं तर व्हिजिट केले आणि त्याच्यामध्ये 97 प्रकारचे म्हणजे 97 प्रजातीचे बर्ड्स त्याच्यामध्ये असलेले इथं आपल्याला सांगितले आहेत. मग आता याच्यामध्ये चिल्का लेकचं वैशिष्ट्य काय तर चिल्का लेकला जे बर्ड्स येतात, मायग्रंट बर्ड्स येतात ते खूप लांबून येतात. त्याच्यामध्ये ठिकाणं कॅस्पियन मध्ये वास्तव्य करणारे जे बर्ड आहे ते विंटर सीझनला चिल्का लेकला येतात. त्याच्यानंतर लेक बैकल आहे, अरल सी आहे, रिमोट पार्ट ऑफ रशिया आहे, मंगोलिया आहे. हा मंगोलियन गुल जो आहे तो मंगोलियामधूनच येतो, त्यामुळेच तशा प्रकारचं नाव त्याला पडलेलं पाहावयास मिळते. सेंट्रल अँड साऊथ ईस्ट एशिया आहे, लद्दाख आहे, हिमालय आहे. या एरियांमधून जे पक्षी आहेत ते विंटर सीझनमध्ये चिल्का लेकला व्हिजिट करत असतात, चिल्का लेकला येत असतात. मंगोलियन गुल सारख्या बर्ड्सला आपण मायग्रेटरी बर्ड्स असं म्हणतो, जे मायग्रेशन करत असतात इतर देशातून हजारो किलोमीटरवरून ते चिल्का लेकला येत असतात त्यामुळे अशा प्रकारच्या पक्ष्यांविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर इथं 2 विशेष करून मड फील्ड जे आहे आणि जे फिश स्टॉक आहे तो खूप मोठ्या प्रमाणात या लेकमध्ये असल्यामुळं त्या पक्ष्यांना चांगल्या पद्धतीचं खाद्यसुद्धा तिथं अवेलेबल असतं. त्यामुळे सुद्धा हे पक्षी प्रत्येक विंटर सीझनला इथं हजेरी लावत असतात, इथं येत असतात. असा एक वेगळा स्टडी इथं दिलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे तर पहिला की पॉईंट मंगोलियन गुल विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला विशेष करून माहिती असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट याच्या अंतर्गत आपला काय होऊ शकतो तर चिल्का लेक विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती चिल्का लेक विषयीची इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. हा दुसरा की पॉईंट आहे. आणि तिसरा की पॉईंट आपला इथं जे लोकेशन सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये कॅस्पियन सी आहे, लेक बैकल आहे, अरल सी आहे. ही जी लोकेशन आहे ते मॅपवरती व्यवस्थितरित्या लोकेशन बघून ठेवणं
हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक होऊन बसतं. हे 3 की पॉईंट खऱ्या अर्थानं या न्यूजच्या अंतर्गत आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आता मंगोलियन गुलचा अभ्यास करणं, चिल्का लेकचा अभ्यास करणं हे विशेष करून प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. प्रिला डायरेक्ट क्वेश्चन याच्यावरती फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे हे 2 की पॉईंट प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहेत असं आपण समजू शकतो. आणि तिसरा की पॉईंट मॅप रिडिंगच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे, म्हणजेच GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे, जिओग्राफीच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही जी टोटल न्यूज आहे ती प्रिलियमच्या आणि GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. आता इथं विकिपीडियाच्या माध्यमातून आपण काही इमेज बघू शकतोय मंगोलियन गुलच्या. त्या इमेजेस इथं आपण बघू शकतो. अशा प्रकारचं तो मंगोलियन गुल जो पक्षी आहे तो अशा प्रकारचा असतो विशेष करून, आणि तो प्रत्येक वेळेस प्रत्येक विंटर सीझनमध्ये खऱ्या अर्थानं जो चिल्का लेक आहे त्याला व्हिजिट करत असतो. त्यामुळे त्याचं वेगळं महत्त्व आपल्या अभ्यासा दृष्टीतून होऊन बसते. इथं आपण चिल्का लेक विषयीची इन्फॉर्मेशन बघू शकतोय. चिल्का लेक विशेष करून ब्रॅकिश वॉटर लागून आहे, एक ब्रॅकिश वॉटरचा एरिया मानला जातो खऱ्या अर्थानं चिल्का लेक. ब्रॅकिश वॉटर म्हणजे खाऱ्या पाण्याचा तो सरोवर आहे. खारं पाणी एवढं पण नाही की समुद्राचं जेवढं खारे असतं तेवढं, परंतु गोड्या पाण्याचं आणि खाऱ्या पाण्याचं एक मिक्सचर असतं, त्याला आपण ब्रॅकिश वॉटर म्हणतो. आणि तशा प्रकारचा जो सरोवर आहे तो इंडियामध्ये आढळणारा चिल्का लेक आहे. चिल्का सरोवर आपण त्याला म्हणू शकतो. त्याचं लोकेशन पुरी खुर्द अँड गंजम डिस्ट्रिक्ट ओडिसामध्ये आहे. ओडिसामध्ये याचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. जो पूर्व किनारपट्टी आहे, दया रिव्हर तिथं आहे. दया रिव्हर बे ऑफ बेंगालला जाऊन जिथं मिळते त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चिल्का लेक फॉर्म झालेला आहे, म्हणजेच ओडिसाच्या पूर्व किनारपट्टीला. त्याचबरोबर या चिल्का लेकला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जासुद्धा दिलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि हा जो चिल्का लेक आहे तो लार्जेस्ट साल्ट वॉटर लेक इन इंडिया, इंडियातला सगळ्यात मोठा खाऱ्या पाण्याचं सरोवर चिल्का लेकला मानलं जातं. त्याच्यामुळे सुद्धा त्याचं एक वेगळं महत्त्व या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या प्रकारचे मायग्रेटरी बर्ड्स जे असतात ते प्रत्येक वर्षी व्हिजिट करत असतात, असे एक इन्फॉर्मेशन तिथं सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि तिथं कोणकोणत्या ठिकाणावरून मायग्रेटरी बर्ड्स व्हिजिट करतात हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते ऑलरेडी मी तुम्हाला न्यूजमध्ये आपण डिस्कस करून सांगितलेलं आहे, ऑलरेडी मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. त्यामुळे एवढी जी इन्फॉर्मेशन आहे ती मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काही इन्फॉर्मेशनची गरज नाही. जेवढी आपल्याला घ्यायची होती तेवढी इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा फॅक्ट राहिला बघायचा, रामसर कन्व्हेन्शनच्या अंतर्गत हे जे आहे ते चिल्का लेक वॉज डिझायनेटेड, याचं जे डिझाईन आहे ते डिझाईन रामसर कन्व्हेन्शनच्या अंतर्गत केले गेले असं या ठिकाणी सांगितले. त्यामुळं रामसर कन्व्हेन्शनची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण म्हणजे याच्याशी रिलेटेड बघणं खरं तर गरजेचं आहे. एवढी इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं मोर दॅन सफिशियंट आहे. आणि त्याचबरोबर चिल्का लेक विषयीच्या ज्या काही इमेजेस आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतोय. मॅपसुद्धा इथं दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय की चिल्का लेकचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे. इथं लोकेशन आपल्याला चिल्का लेकचं पाहाव्यास मिळतं. पुढच्या सुद्धा इमेजमध्ये चिल्का लेकचे दृश्य बघून आपल्याला समजू शकतं की चिल्का लेकचं एक वेगळं महत्त्व का आहे आणि तो भारतातला खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा ब्रॅकिश वॉटरचा म्हणजे साल्ट वॉटरचा म्हणू शकतो आपण त्याला, की सगळ्यात मोठा लेक आहे. त्यामुळं त्याच्यामुळे एक वेगळे इम्पॉर्टन्स त्याला प्राप्त होतं. त्यामुळे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला टोटल असायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती जम्मू काश्मीर रिलेटेड आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये वारंवार जे मिलिटंट आहेत आणि आपली आर्मी आहे त्यांच्यामध्ये क्लॅश होत असतोय. त्याच्यामध्ये त्यांना मारण्यात आपल्याला कधी यश येतं, कधी आपल्या जवानांना जीवाला धोका निर्माण होतो. अशा पद्धतीमध्ये आता हा ब्लडशेड कुठंतरी एंड झाला पाहिजे. त्याच्यासाठी हुरियतचे लीडर जे आहेत मिरवेज उमर फारूक यांनी डायलॉगची मागणी केलेली आहे. म्हणजे बोलणं करून आपण हे सगळं संपवूया, बोलल्यानेच एंड होऊ शकतो अशा प्रकारचा पवित्रा यांनी घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यामधून आपल्याला विशेष करून जम्मू अँड काश्मीर विषयीची एक केस स्टडी माहिती असणं गरजेचं आहे की आत्तापर्यंत त्या लोकांना आपण विश्वासात का घेऊ शकलो नाही, किंवा तिथं अशा प्रकारच्या घटना का होत आहेत, लोक दहशतवादी का बनत आहेत, तशा प्रकारचं सिच्युएशन त्यांच्यापुढं का निर्माण होते, याचे एक केस स्टडी म्हणून आपण जम्मू अँड काश्मीरचा अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर 370 हटवलं आहे. मग ते 370 आर्टिकल त्यामुळे न्यूजमध्ये होतं. मग 370 आर्टिकल काय आहे, त्याचबरोबर 35A आर्टिकल काय आहे,
याची सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. एवढंच महत्त्वाचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. फक्त जम्मू आणि काश्मीरची केस स्टडी काय आहे ना, ती केस स्टडी फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं कारण मीमांसा आपल्याला व्यवस्थितरित्या करता आली पाहिजे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये त्याच्यावरती बोलता आलं पाहिजे, त्यामुळे लिहिता आलं पाहिजे विशेष करून. त्यामुळे त्याचा एक सर्वांगीण अभ्यास आपण करणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज खऱ्या अर्थानं समाप्त होत आहेत. आता जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स आहेत ते आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिलं आपलं एडिटोरियल आहे ते विशेष करून चायनाशी संबंधित आहे. आता चायनासोबत जर आपलं रिलेशन बघितलं तर 1962 पासून खऱ्या अर्थानं बघणं गरजेचं असतं. 1962 जे चीन इंडिया वार झालं त्याच्यामध्ये काही इंडियाचं नुकसान झालं, काही चायनाचं नुकसान झालं, पण त्याच्यामध्ये विजय खऱ्या अर्थानं चायनाचा झाला असं म्हटलं जाते. आणि ते जागतिक लेवलला तशा पद्धतीनं बिलीफ्स असलेलं आपल्याला पाहावंसं मिळते. परंतु याची सुरुवात प्रत्येक वेळेस चायना करतो हे आपण कधी विसरून चालणार नाही. प्रत्येक वेळेस लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती ज्या कारवाई त्यांच्या चालतात ते खऱ्या अर्थानं आपल्याला विचार करायला लावणार आहे. आत्ता लेटेस्ट इन्सिडेंट काय आहे त्यांचा, तर अरुणाचल प्रदेशमधल्या महत्त्वाच्या 15 प्लेसेसला त्यांनी त्यांच्या मॅपवरती स्थान दिलं आणि त्यांच्या पद्धतीनं नावं देण्याचा प्रयत्न, म्हणजे नावं दिली त्यांच्या मॅपवरती. मग याचा अर्थ जे अरुणाचल प्रदेश आपला अविभाज्य भाग आहे तो आपल्या कंट्रोलमध्ये, प्रॅक्टिकलमध्ये आपल्या कंट्रोलमध्ये फील्ड लेवलला असताना त्याला तशा प्रकारची नावं देणं आणि त्याच्यावरती स्वतःचा हक्क सांगणं, अशा प्रकारच्या कुरापती चायना फक्त इंडियाबरोबरच करते अशातला भाग नाही आहे. तर तो साऊथ चायना सीमध्ये याच्या अगोदर पण सांगितलं की साऊथ चायना सी सारख्या भागामध्ये सुद्धा तो त्याचा इलिगल हस्तक्षेप वारंवार करत असतो आणि वेगवेगळा भूप्रदेश कशा पद्धतीने आपण काबीज करू शकतो याच्यावरती चायनाचा डोळा वारंवार असतोय. तशाच पद्धतीचा प्रकार इंडियासोबत सुद्धा होताना आपल्याला पाहावयास मिळतो. लेटेस्ट इन्सिडेंट अरुणाचल प्रदेश विषयी झाला. त्यानंतर 2017 सुद्धा अशा प्रकारे त्यांनी 6 प्लेसेसना तिथल्या स्वतःच्या मॅपवरती नावं देण्याचा प्रयत्न केला गेला होता त्यांच्याकडून. परंतु एक्सटर्नल अफेअर मिनिस्टरने हे सांगितलं की जरी मॅपवरती काही जरी अदलाबदल त्यांनी केली तरी ग्राउंड लेवलला जी रिॲलिटी ती कधी अल्टर होऊ शकत नाही, ती कधी बदलू शकत नाही, असं एक्सप्लेनेशन एक्सटर्नल अफेअर मिनिस्टरनं हे प्रकार घडल्यानंतरच दिलं होतं. ते 2017 पण दिलं होतं आणि आत्ता 21 पण दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता त्याच्यामधून अशा प्रकारच्या चायनाच्या कुरापतींना आपण कसं सामोरं जाणार आहोत, त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रिपरेशन करत आहोत हे सुद्धा या एडिटोरियलमध्ये सुशांत सिंग यांनी सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये हे सांगितले की चायनाला काउंटर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ग्रुप वेगवेगळे स्थापन करावे लागतील. पहिला तर हा मुद्दा आहे की वेगवेगळे जे इतर महासत्ता कंट्रीज आहेत त्यांच्याबरोबरचे संबंध जे आहे आपल्याला स्ट्रॉंग करावे लागतील, जेणेकरून अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये ते देश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील. हा पहिला महत्त्वाचा पर्याय आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा महत्त्वाचा पर्याय काय, तर चायनासोबतचे जे काय आपले रिलेशन आहे, जे काय ताणलेले रिलेशन आहेत ते रिलेशन चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी त्यांच्यासोबत बोलणी करणं, त्यांच्यासोबत चांगले संबंध कशा पद्धतीने डेव्हलप होतील याच्यावरती उपाययोजना करणं, हा दुसरा पॉईंट असू शकतो. परंतु दुसऱ्या पॉईंटवरती आपण किती जरी कार्य केलं तर त्याच्यामध्ये चायनामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. ती सुधारणा होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळं जो दुसरा पॉईंट आहे, पहिला पॉईंट आहे, त्याच्यावरती ऑलरेडी इंडिया काम करताना पाहावयास मिळते. त्याचाच एक भाग म्हणजे क्वाड ग्रुप जो आहे इंडो पॅसिफिकचा, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, इंडिया आहे आणि USA आहे. यांच्यासोबत क्वाड ग्रुपची स्थापना झाली. आणि क्वाड ग्रुप कशासाठी स्थापन करत असतो आपण, तर सिक्युरिटी डेव्हलप करण्यासाठी. जे मेंबर्स आहेत त्यांच्या सिक्युरिटीचं आपण एकत्रित येऊन रक्षण करण्यासाठी क्वाड ग्रुपची स्थापना केलेली असते. त्याचबरोबर आकुसमध्ये आकुसशी सुद्धा इंडियाचे चांगले संबंध असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आकुस म्हणजे ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि US या तिघांनी मिळून आकुस हा ग्रुप स्थापन केला. आत्ताच आपण बघितलं 3-4 महिने झाले असतील ही घोषणा होऊन. आणि या आकुसला सुद्धा इंडियाचा एक सकारात्मक पाठिंबा असलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि आकुस कंट्रींसोबत ऑस्ट्रेलिया आहे, युनायटेड किंगडम आहे, युनायटेड स्टेट आहे, या कंट्रींसोबत इंडियाचं एक वेगळे संबंध इंडियाने डेव्हलप केलेले आहेत. जसं की इथं क्वाडमध्ये सेमच कंट्री आहेत, ऑस्ट्रेलिया आहे, USA आहे, UK फक्त त्याच्यामध्ये नाही, UK आकुसमध्ये आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं संबंध इंडियानं डेव्हलप केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्यालाच अनुसरून जर चायनाचे संबंध बघितले तर USAचे आणि चायनाचे संबंध बघितलं तर ते कायम खटकलेले असतात. त्याच्यामुळं तिथं इंडियाला एक ॲडव्हान्टेज आहे की ज्या वेळेस चायनासोबत कॉन्फ्लिक्ट होईल त्यावेळेस USA जो आहे तो
झुकती बाजू कोणाला देईल तर इंडियाला देईल, असे त्याच्यामधून आपण तर्क काढू शकतो. आणि त्यामुळं USA सोबतचे एक चांगले संबंध डेव्हलप असणं गरजेचं आहे. हे डेव्हलप करण्याचं कार्य इंडिया करतोय. त्याच्याबरोबर इतर महत्त्वाच्या कंट्रीज आहेत, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे. या कंट्रीजसोबत सुद्धा इंडियाचे एक वेगळे संबंध डेव्हलप झालेले आहेत. त्याच्यामुळं चायनावरती एक वचक राहू शकतो. त्याच्यामुळं चायनाच्या ज्या हे कुरपती आहेत त्या कमी होऊ शकतात आणि चायनाच्या एकंदरीत ज्या कार्यवाही आहेत त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी सुद्धा इंडिया प्रयत्न करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये पॉलिटिकल बोलत असताना नरेंद्र मोदी ज्यावेळेस गुजरातचे चीफ मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी गुजरात मॉडेल आणलं होतं. हे गुजरात मॉडेल जे होतं ते वारंवार चायनाची वारी करूनच आलं होतं. चायनाची जे काही पॉलिसी आहे तीच त्यांनी अडॉप्ट केली होती. असं सुद्धा एक वेगळं चित्र या एअरटेलमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामुळं खरं तर हे एअरटेल महत्त्वाचं होतं. कशा दृष्टीतून तर इंडिया चायना रिलेशनशिपच्या दृष्टीतून. आता याच्यामध्ये पहिला की पॉईंट तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून आपला वाद चायनासोबत वारंवार चालू असतो. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचे जे काही एरियाज महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये पँगांग सो लेक आहे, हॉट स्प्रिंगचा एरिया आहे, असे वेगवेगळे एरियाज आहेत. त्या एरियाजवरून वारंवार आपल्यामध्ये आणि चायनामध्ये कॉन्फ्लिक्ट असतो. चायनीज आर्मी आणि इंडियन आर्मीमध्ये कॉन्फ्लिक्ट असतो. त्यामुळे तो जो मॅप आहे त्याच्याविषयी जी काही सर्व इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं या एअरटेलच्या अंतर्गत. आणि दुसरा की पॉईंट म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनाचा आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याचा टोटल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या एअरटेलमध्ये असं काय नाही. पुढचं जे छोटंसं एअरटेल आहे ते विशेष करून जे ॲप चालू आहे, जास्त कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम महिलांचं ऑप्शन सुरू आहे, अशा प्रकारची त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये संबंधित जे काही आरोपी आहेत त्यांना काही आयडेंटिफाय सुद्धा करण्यात आलेलं आपल्याला पाहावंच मिळते. फ्रंट पेजलाच आपण त्या ॲप्सविषयी इन्फॉर्मेशन बघितली. आणि याच्या अंतर्गत आपल्याला सायबर क्राईम काय आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला घेणं गरजेचं आहे. याच्यामुळे इंटरनल सिक्युरिटीला कशा पद्धतीने धोका निर्माण होऊ शकतो आणि बेकायदेशीर कृत्य कशा पद्धतीने केली जातात इंटरनेटच्या माध्यमातून, अशा प्रकारच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, ती आपल्याला एक केस स्टडी म्हणून माहिती असणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये काय पॉईंट सांगितले आहेत ते काय आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहेत. फक्त या ॲपविषयीची इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या करून ठेवा, जेणेकरून सायबर क्राईम्स रिलेटेड एखादा क्वेश्चन विचारला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल म्हणून याचा वापर करता येऊ शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काय नाही. पुढचं एडिटोरियल जे आहे ते विशेष करून लॉ युनिव्हर्सिटीची रिलेटेड आहे, लिगल एज्युकेशन्स रिलेटेड आहे. आणि लॉ युनिव्हर्सिटीजवरती, लिगल एज्युकेशनवरतीच आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत NV रामन्ना यांनी आत्ताच कमेंट केलेली आपल्याला पाहावयास मिळाली होती. त्यांनी असं सांगितलं होतं की युनिव्हर्सिटींनी, कॉलेजेसनी, शिक्षण व्यवस्थेनं विद्यार्थी जे लॉ करतायत त्यांच्या प्रॅक्टिसवरती जास्त भर द्यायला पाहिजे, ना की थेअरीवरती. थेअरी बेस्ड एज्युकेशन असेल तर त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज येणार नाही. आणि लॉ व्यवस्थेमध्ये, कायदा सुव्यवस्थेमध्ये, विशेष करून न्यायव्यवस्थेमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज असणं खरं तर गरजेचं आहे. त्यामुळे प्रॅक्टिसवर त्यांच्या जास्त भर द्यायला पाहिजे, ना की थेअरीवरती. मग त्याचाच समर्थन करत असताना हे एडिटोरियल लिहिले गेले GS वाजपेयी यांच्याद्वारे. आणि याच्यामध्ये हे सांगितलं आहे की युनिव्हर्सिटी आता विशेष करून गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी यांच्यामधली एक वेगळी स्पर्धा आहे. ती स्पर्धा करत असताना त्याच्यामध्येच नंतर जे काही लॉशी रिलेटेड स्टुडंट आहेत त्यांच्या एक वेगळ्या अडचणी आहेत. त्याच्यामध्ये मग आपल्याला कमर्शियलायझेशन काही युनिव्हर्सिटींचं झालेलं पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये फक्त आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो की डोनेशनच्या नावाखाली पैसे उकळायचे कामं केली जातात. आणि त्याला कारणसुद्धा आहे. कारण काय तर स्टेट गव्हर्नमेंटकडून जे काही अनुदान त्यांना मिळते, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे काही त्यांना अनुदान मिळते त्याच्यामध्ये कधी कधी कमतरता पाहाव्यास मिळते. ज्या प्रमाणात त्यांना अनुदान द्यायला पाहिजे त्या प्रमाणात अनुदान मिळत नाही. काही युनिव्हर्सिटीज अशा असतात की त्या विना अनुदानित सुद्धा असतात, त्यांना अनुदान आणखी ग्रँट झालेलं नसतं, ग्रँट मिळालेली नसते. कॉलेजेस असे भरपूर आहेत. त्यामुळे तो जो खर्च आहे ते डोनेशनच्या माध्यमातून ते वसूल करत असतात. त्यामुळे तो एक वेगळा शिक्षण व्यवस्थे पुढचा. आणि विशेष करून याच्यामध्ये लॉ एज्युकेशनविषयी बोलले गेले, म्हणजेच लॉ एज्युकेशन पुढचा एक महत्त्वाचा अडथळा आपण म्हणू शकतो. मग ते दूर करण्यासाठी अनेक युनिव्हर्सिटींनी एकत्र येऊन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन किंवा बार काउन्सिलसारखे अनेक युनिव्हर्सिटीने एकत्र येऊन मल्टिपल युनिव्हर्सिटीचे एक ऑर्गनायझेशन बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून एकाच छताखाली सर्व कारभार चालेल. आणि त्याच्यामध्ये काय तर नियम जे
एज्युकेशन प्रोग्रेससाठी जे काही नियम आहे लॉ एज्युकेशन प्रोग्रेस करण्यासाठी ते नियम लागू होतील आणि एकंदरीत सर्वांना एक नियमावली लागू होईल असे एकंदरीत सांगणार हे आर्टिकल आहे. म्हणजे वन नेशन वन युनिव्हर्सिटी अशा प्रकारचं भाष्य करणार हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियाचा उल्लेख दिला आहे, युनिव्हर्सिटी ऑफ ग्रँड कमिशनचा उल्लेख दिला आहे. हे जे वारंवार वेगवेगळे नियम घालून देते ते नियम जर वेगवेगळे असतील, त्याच्यामध्ये तफावत जाणवत असेल तर मग ते फॉलो करण्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्याचं जो काय स्ट्रगल आहे त्याच्यासाठी त्या युनिव्हर्सिटी कॉलेजेस आणि स्टुडंटला करावं लागतं. असं सुद्धा एक वेगळा पॉईंट लेखकानं याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टम जे आहे ते आपल्याला बदलण्यासाठी खऱ्या अर्थानं नवीन जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे आपल्या त्याला खरं तर इम्प्लिमेंट चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि सिंगल डिसिप्लिन युनिव्हर्सिटीविषयी इथं बोललं गेले, जसं की मी तुम्हाला सांगितलं वन नेशन वन युनिव्हर्सिटी अशा प्रकारचा एक अजेंडा आपला असायला पाहिजे, जो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिलेला सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं आता होते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे असं लेखकानं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत हे एडिटोरियल जे आहे ते लॉ एज्युकेशनविषयी एडिटोरियल आहे. ते खऱ्या अर्थानं लॉ एज्युकेशनवरती भाष्य करणारे एडिटोरियल आपल्याला पाहावयास मिळतं. मग हे आपण बोललो कशावरती, तर युनिव्हर्सिटींना काय अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याचं कमर्शियलायझेशन कशा पद्धतीने चालू झालं आणि गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये कशा पद्धतीची कॉम्पिटिशन आहे ह्याच्यावरती बोललो. त्याचबरोबर जी काय फॅकल्टी असते ती फॅकल्टीसुद्धा क्वालिटी फॅकल्टी असायला पाहिजे. शिक्षक जे असतात ते क्वालिटी शिक्षक असायला पाहिजे आणि त्याची निवड जी आहे, त्याची जी अपॉइंटमेंट जी आहे त्याची एक पद्धत आपण डेव्हलप करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण क्वालिटी फॅकल्टी स्टुडंटला देऊ शकेल. त्यामुळं तशा प्रकारचे स्टुडंटसुद्धा निर्माण होऊ शकतील, घडू शकतील. आणि विशेष करून लॉ एज्युकेशन जे आहे ते लॉ एज्युकेशनचा आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचा रोल असलेला पाहावयास मिळतो. त्यामुळे आत्ताची जी काही न्यायव्यवस्था आहे त्याच्यामध्ये पेंडिंग केसेस आहेत महत्त्वाच्या, रिझल्ट लवकर केसेसचा लागत नाही, ही जी सिच्युएशन आहे ही जर बदलायची आपल्याला असेल तर आपल्याला लॉ एज्युकेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रोग्रेसिव्ह डिसिजन घ्यावे लागतील, प्रोग्रेसिव्ह स्टेप्स घ्यावे लागतील असं या एडिटोरियलमध्ये एकंदरीत कन्क्लुजन म्हणून सांगितलेलं लेखकानं पाहावयास मिळते. बाकी इम्पॉर्टंट या एडिटोरियलमध्ये असं काय नाही. फक्त याच्यामधून एकच की पॉईंट आपण घेऊ शकतो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन आली आहे ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय आहे, ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवायला पाहिजे, जे की मी हे ऑलरेडी अगोदर पण तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. पुढचं जे एडिटोरियल आहे ते बांगलादेश जे लिबरेशन वॉर झालं ती 50वी ॲनिव्हर्सिटी साजरी केली झाली आणि 1971मध्ये जे बांगलादेश लिबरेशन वॉर झालं त्याच्यामध्ये इंडियानं सहकार्य केलं होतं. त्यानंतर शांतता करार झाला, त्याच्यामध्ये बांगलादेश जो आहे तो बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालेलं त्याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळालं होतं हे सांगितलं. आणि त्याच्यामध्ये मग गांधींचा पिरियड, इंदिरा गांधींचा पिरियड कसा होता, पॉलिटिकल काय डिस्कोर्स आहे तो डिस्कस करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला. तो आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे. याच्यामधून इम्पॉर्टंट हेच आहे की तो कालावधी जो दिला आहे बांगलादेश लिबरेशन वॉरचा तो कालावधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं तो जो इतिहास आहे तो इतिहास खऱ्या अर्थानं आपल्याला पोस्ट इंडिपेंडन्स इरामधला तो इतिहास येतो. तो इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे एडिटोरियल जे लिहिलं आहे ते सचिन पायलट यांनी लिहिले. हे एक पॉलिटिशियनसुद्धा आहे त्यामुळे चर्चेमध्ये जास्त असतात. त्यांनी लिहिलेलं हे एडिटोरियल आहे आणि याच्यामध्ये विशेष करून बाकी सगळ्या ज्या आहेत ना त्या पॉलिटिकल गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु याच्यामधून विशेष करून बिटवीन द लाईन आपल्याला काय घ्यायचं आहे तर हे घ्यायचं आहे की बांगलादेश लिबरेशन वॉर जे होतं त्याच्याविषयी जो 1971चा जो पिरियड आहे त्या पिरियडविषयीचा जो अभ्यास आहे तो आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो ती हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं पहिला की पॉईंट आपला ती हिस्ट्री बघणं हा आहे. दुसरा की पॉईंट काय आहे तर आपली नेबर कंट्री आता बांगलादेश आहे, बांगलादेशसोबतचं आपलं इंटरनॅशनल रिलेशन कशा पद्धतीचं आहे ते रिलेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा एक वेगळा नेबर कंट्री म्हणून अभ्यास करणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. तिसरा की पॉईंट बांगलादेशचं जॉग्राफिकल लोकेशन वगैरे बघून ठेवणं गरजेचं आहे. तसा जॉग्राफिकल दृष्ट्या एक जॉग्राफिकल टॉपोग्राफीच्या दृष्टीतून बांगलादेशचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तो सुद्धा तिसरा की पॉईंट खऱ्या अर्थाने इथं होऊ शकतो. आणि चौथा की पॉईंट काय तर याच्या अगोदर जो बांगलादेश आहे तो पाकिस्तानच्या अंतर्गत कार्य करत होता, पाकिस्तानचा एक भाग मानला जात होता, त्याला आपण पूर्व पाकिस्तान म्हणत होतो, पूर्व पाकिस्तान म्हणून त्याला ओळखलं जात होतं. मग त्याच्यामध्ये एक पाकिस्तानचा रोल असल्यामुळे पाकिस्तानसोबत आपलं रिलेशन कशा पद्धतीचं आहे आणि त्याची एक हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जे की पहिल्या की पॉईंटमध्ये तुम्ही बघालच.
त्यामुळे चौथा की पॉईंट इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे की पाकिस्तानसोबत आपलं रिलेशन कशा पद्धतीचं आहे ते आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं या एरोटेलच्या अंतर्गत. बाकी इम्पॉर्टंट या एरोटेलमध्ये असं काय नाही आहे. हे जे एरोटेल आहे तो टोटल नेपाळमधलं पॉलिटिक्स कसं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जे की आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाही. परंतु याच्यामधून की पॉईंट घ्यायचाच झाला तर मग इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ऑब्वियस आहे नेपाळचं आणि इंडियाचं रिलेशनशिप बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जॉग्राफिकल टॉपोग्राफीच्या दृष्टीतून नेपाळचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे इंडियापासूनचं ते लोकेशन आपण व्यवस्थितरित्या लोकेट करून ठेवणं गरजेचं आहे, ते बघणं गरजेचं आहे. त्याची बाउंड्री लाईन वगैरे सर्व काही एवढंच इम्पॉर्टंट याच्यातून आपण घेऊ शकतो. बाकी याच्यामध्ये पॉलिटिकल गोष्टी डिस्कस केल्यात जे की आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाही आहे. आजच्या द हिंदूमध्ये खऱ्या अर्थानं एवढं इम्पॉर्टंट होतं. न्यूज ज्या काही महत्त्वाच्या त्या होत्या त्या आपण बघितल्या, महत्त्वाचे एडिटोरियल जे काय होते ते आपण व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न केला. आता लेक्चर संपवायच्या अगोदर एक मॅपच्या वर्ल्ड मॅपच्या दृष्टीतून मी तुम्हाला जो काही चायनाचा डिस्कोर्स आहे तो व्यवस्थितरित्या थोडं डिस्कस आपण करूया आणि जी काही लोकेशन न्यूजमध्ये होते ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न करूयात आणि मग आपलं लेक्चर संपवूयात. इथं आपण वर्ल्ड मॅप बघू शकतो. याच्यामध्ये पहिल्यांदा तर न्यूजमध्ये असणारे भाग कोणकोणते आहेत तर पहिल्यांदा तर मंगोलिया न्यूजमध्ये होता. ते मंगोलियाचं लोकेशन आपण इंडियापासून बघायचं झालं तर इंडियापासून इथं इंडिया आहे आणि इथं मंगोलिया असलेलं आपल्याला पाहायला मिळते. शेजारील कंट्री त्याच्यामध्ये चायना आहे, इकडं कझाकस्तान आहे आणि वरती रशिया आहे आणि इकडं आला तर तुम्ही नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियाचा एरिया पाहायला मिळतोय. इथं जपान आहे. समजते तुम्हाला. आणि बाकी महत्त्वाचा एरिया म्हटलं तर अफगाणिस्तानसारखा न्यूजमध्ये असतो, त्याचंसुद्धा लोकेशन इंडियापासून आपल्याला काय आहे माहीत असणं गरजेचं आहे. ते आपण वारंवार बघण्याचा प्रयत्नच करत असतो. कालच आपण सुदानचं सुद्धा लोकेशन बघितलं होतं कशा पद्धतीचं आहे. आणि आजचं जे एरोटेल एक महत्त्वाचं होतं ते इंडिया आणि चायनाचं जे काय रिलेशन आहे, चायना जो काय बॉर्डरवरती इथं जे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे तिथं काय कुरापती करण्याचा प्रयत्न वारंवार करत असतोय, विशेष करून इंडियाच्या बॉर्डरवरती. त्या कुरापतींविषयी खऱ्या अर्थानं आपण इथं त्या एरोटेलच्या अंतर्गत बोलत होतो. मग आता चायनाला शह देण्यासाठी आपल्याला बाकी कंट्रींसोबत एक रिलेशन चांगल्या पद्धतीचं रिलेशन डेव्हलप करणं गरजेचं आहे, असं त्या एरोटेलमध्ये लेखकाचा एक प्रकारचा सूर होता असं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि तेच खऱ्या अर्थानं इथं आपण समजावून घेणं गरजेचं आहे. मग ते कशा पद्धतीनं आता चायनासोबत चांगलं संबंध डेव्हलप करण्याचा आपण किती जरी प्रयत्न केला तर चायना जो आहे तो त्याच्या सवयी आहेत त्या काही मोडत नाही आहे. मग आता हे चायनाचं जे इथं असं इलिगल कारवाई इथं करणं हे सुरू आहे ते फक्त इंडियासोबत नाही तर इथं साऊथ चायना सी जो आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा इलिगल हस्तक्षेप चायना वारंवार करत असतोय आणि स्वतःचं वर्चस्व तिथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतोय. जे की तिथं व्हिएतनाम कंट्री आहे, फिलिपाईन्स आहे, इंडोनेशिया आहे, इकडं मलेशिया आहे, इकडं थायलंड आहे, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या कंट्रीज आहेत त्यांचासुद्धा तेवढाच अधिकार साऊथ चायना सीवरती आहे. आणि इतर काय महत्त्वाचे तिथल्या कंट्री त्यांचासुद्धा तेवढाच अधिकार आहे. परंतु चायनाला इथं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे कारण इथं जो चालणारा व्यापार आहे तो जास्त फायदा मिळवून देणारा व्यापार आहे आणि त्याच्यावरती वर्चस्व प्रस्थापित केलं तर त्या कंट्रीच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. ते चायनाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे तिथं चांगल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप इलिगल करण्याचा प्रयत्न करतो चायना. आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं सुद्धा त्या संदर्भात त्यांना सुनावलं होतं. परंतु तरीसुद्धा चायना ते न मानता तिथं हस्तक्षेप करतानाच वारंवार आपल्याला पाहावयास मिळतो. मग चायनाला एक प्रकारची खऱ्या अर्थानं जरब बसवण्यासाठी आपण ऑस्ट्रेलियासोबतचं संबंध जे आहे ते चांगलं स्ट्रॉंग करून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर USA सोबतचे जे काय रिलेशन आहे आपलं ते सुद्धा आपलं स्ट्रॉंग रिलेशन असलेलं पाहावयास मिळतं. इथं आपल्याला USAचं लोकेशन पाहावयास मिळतं. इथून या ठिकाणी गेलो आपण तर इथं आपल्याला चायनाचं लोकेशन पाहावयास मिळतं. मग ते USA सोबतचं सुद्धा रिलेशन आपण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केले. युनायटेड किंगडमसोबतचं रिलेशन आता आकुसचा विचार तिथं केला होता. मग आकुसविषयी बोललं आपण तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया येतं. ऑस्ट्रेलियाचं लोकेशन इथं आपण बघत होतो. त्यानंतर युनायटेड किंगडम येतं म्हणजे इंग्लंड आणि USA येतं. या 3 कंट्रीसोबत आकुसला आपण जो पाठिंबा दर्शवला आहे, आकुसला जो सकारात्मक सपोर्ट आपण करतोय तोच आपण खऱ्या अर्थानं युनायटेड किंगडम, USA आणि ऑस्ट्रेलियासोबतचे जे काही संबंध आपले आहेत स्ट्रॉंगली ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय हे सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर क्वाड कंट्री ज्या आहेत, क्वाड जो ग्रुप आपण स्थापन केला आहे, क्वाड ग्रुपमध्ये जो आपण इन्व्हॉल्व झालो आहे त्याच्यामुळे एक जपानसोबत सुद्धा, जपान क्वाडचा एक मेंबर असल्यामुळे जपानसोबत सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं रिलेशन आपलं त्याच्यामुळे डेव्हलप झालेलं आहे हे सुद्धा त्या एरोटेलमध्ये सांगितलं होतं. मग या महत्त्वाच्या कंट्रीजसोबत आपलं चांगलं रिलेशन असल्यामुळं चायना कोणतीही कारवाई करत असताना
चायनाला विचार करावा लागतो, कारण उद्या युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर या बाकीच्या कंट्रीज आहेत त्यांचं झुकतं माप कोणाकडे असेल तर इंडियाकडेच असेल. ऑब्वियस आहे, याच्यामध्ये काय प्रश्नच नाही. त्याच्यामुळे एक सुरक्षित कवच निर्माण झालं असं आपण इंडियाभोवती म्हणू शकतोय. आणि चायनासारख्या कंट्रीला शह देण्यासाठी आपण जी ही काय आपण म्हणू शकतोय कूटनीती त्याला म्हणू शकत नाही आपण, जे काय डिप्लोमॅटिक आपण रिलेशन डेव्हलप करतोय ते खरं तर महत्त्वाचं एक स्टेप इंडियाची आपण म्हणू शकतो. हे खरं तर एडिटोरियल मॅपच्या माध्यमातून डिस्कस करणं का गरजेचं होतं, तर मॅपच्या दृष्टीतून आपल्याला एक इमेज निर्माण होते आणि समज आपली एक वेगळी डेव्हलप होते. त्याच्यामुळे खरं तर मी मॅपच्या माध्यमातून तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर कॅस्पियन सीचा एरियासुद्धा जास्त न्यूजमध्ये होता, कारण का तर चिल्का लेकमध्ये ह्या कॅस्पियन सीमधून सुद्धा येणारे जे काही बर्ड्स आहेत ते आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं हा जो कॅस्पियन सीचा एरिया आहे तो सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे हा जो एरिया आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला इथं दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. त्याचबरोबर इकडे ब्लॅक सी आहे, हा सुद्धा एरिया वारंवार आपण बघण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि त्या चिल्का लेकमुळेच आणखी काय न्यूजमध्ये होतं, तर मेडिटरेनियन सीचा एरिया न्यूजमध्ये होता. हा मेडिटरेनियन सीचा एरिया आहे, तिथून सुद्धा बर्ड्स चिल्का लेकला मायग्रेट होत असतात. त्याचबरोबर चिल्का लेकचा जर एरिया आपण बघितला तर चिल्का लेकचा एरिया इथं आपण बघू शकतोय. हे जे स्थान आहे ते चिल्का लेक म्हणून ओळखलं जातं आणि हा टोटल एरिया आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच चिल्का लेकमध्ये जे मायग्रंट बर्ड्स आहेत ते विविध ठिकाणावर येत असतात. आता मंगोलियन गुलचा जर प्रवास आपण बघितला तर मंगोलिया कंट्री इथं आपल्याला वरती पाहाव्यास मिळते, समजते तुम्हाला. आणि या मंगोलियावरून खऱ्या अर्थानं त्याचा प्रवास इथं चिल्का लेकमध्ये होत असतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं चिल्का लेकचं एक वेगळं महत्त्व आहे, कारण तिथं विंटर सेशनला आणि वेगवेगळ्या वेळी तिथं मायग्रंट बर्ड्स जे असतात ते व्हिजिट करत असतात. मग इकडे कॅस्पियन सी आहे, कॅस्पियन सीमधले बर्ड्स याला व्हिजिट करत असतात. त्याचबरोबर इकडं जर आपण गेलो तर तिकडं मेडिटरेनियन सी आहे या ठिकाणी. ह्या मेडिटरेनियन सीमधून सुद्धा चिल्का लेकला जे आहेत बर्ड ते व्हिजिट करत असतात. त्यामुळं त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मॅपच्या माध्यमातून असणं गरजेचं होतं. त्यामुळं ती तुम्हाला इथं मी देण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट आजच्या द हिंदूमध्ये काय नव्हतं, जे होतं ते मॅपच्या दृष्टीतून काय होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला. न्यूज महत्त्वाच्या बघितल्या, एडिटोरियल महत्त्वाचे बघितले. त्यामुळे या ठिकाणी आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि खरंच प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. बाकी माझ्याकडे काही इन्स्ट्रुमेंट असं नाही आहे की मी त्यांच्याकडपर्यंत पोहोचू शकेल. तुम्ही सगळ्यांना शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्ही एकमेव माझं असं साधन आहात की मला अनेक विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकताय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून त्यांना फायदा पण होईल आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळं एवढी फक्त माझी खरंच विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.